स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती, तर या भरतीचा जो मागील पेपर झालेला आहे तो संपूर्ण पेपर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. इथे दिनांक तुम्ही बघू शकता 17 ऑक्टोबर 2013 चा हा पेपर आहे आणि त्यासोबत इथे वेळ बघू शकता. आणि यामध्ये आपल्याला एकूण 100 प्रश्न विचारले गेले होते 100 गुणांसाठी. अशा प्रकारचं पेपरचं स्वरूप होतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जिल्हास्तरीय हा पेपर होता. ठीक आहे, जिल्ह्यानुसार हे पेपर घेतले जायचे आधी. आणि आता जर म्हटलं तर पूर्ण राज्यस्तरीय हे पेपर होणार आहे आणि हे पेपर घेणार आहे टीसीएस कंपनी. ठीक आहे, टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला पेपरचं स्वरूप बघण्यासाठी भेटणार आहे. आणि जर म्हटलं तेव्हाचं आणि आताचं पेपर मध्ये आपल्याला खूपच मोठा बदल बघण्यासाठी भेटणार आहे. तर आता नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे टीसीएस पॅटर्न नुसार. तर टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला नोट्स, मागील प्रश्नपत्रिका आणि पेपरचं स्वरूप संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत आणि याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती कसा अभ्यास करायचा आहे, कमी वेळात जास्त कसा अभ्यास करायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, हा जो मागील पेपर आहे जवान आणि जवान निवांचालक या दोन पदांचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला तेव्हा बघण्यासाठी भेटलेलं होतं. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे, दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्वाचे ठरते. महत्वाचा प्रश्न आहे. तर फ्लोरीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. प्रत्येक प्रश्नाच्या पुढे तुम्हाला अशा प्रकारचं इथं हायलाइट केलेलं उत्तर दिसेल. ऑलरेडी जी प्रश्नपत्रिका माझ्याकडे आलेली आहे त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आधीच टिक केलेली आहेत, जे की तुम्ही देखील बघू शकता. तर चला पटपट सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पुढीलपैकी कोणता अन्न घटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे. महत्वाचा प्रश्न होता. तर मासा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील 3 नंबरचा प्रश्न आहे, पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो. तर लोह आढळते. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढील आपल्याला 4 नंबरचा प्रश्न दिला होता, जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंब या जीवनसत्वाद्वारे होते. तर जीवनसत्व क या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढील 5 नंबरचा प्रश्न, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही. तर मधुमेह या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं. चला पुढील प्रश्न 6 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही असं म्हटलेलं आहे. तर ग्रेफाइट या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे, कोरडी हवा विजेची टिंब असते, दुर्वाहक असते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे, टिंब हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर प्लुटोनियम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आपल्याला पुढील 9 नंबरचा प्रश्न दिला होता, एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर टिंब असते तर कमी असते. पुढील आपल्याला प्रश्न दिला होता, रॉकेटचे कार्य टिंब या तत्वावर चालते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संवेगाची निरंतरता. पुढील आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला होता, खालीलपैकी कोणता धागा सर्वात उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल. तर सुती या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला पुढील प्रश्न बघूया. महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते. तर ही प्रश्नपत्रिका आणि अजून आपल्याकडे अजून एक प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे. मागील प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला दारूबंदी पोलीस भरतीची, तर आपल्याकडे 2 प्रश्नपत्रिका आतापर्यंतच्या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्यासोबत आता टीसीएस पॅटर्न नुसार आपण भरपूर प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. जवळपास 20 ते 25 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्या सर्व तुम्हाला भेटणार आहेत. तर त्या कशा भेटणार त्याविषयी सविस्तर माहिती पुढे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा पुढील प्रश्न दिलाय, कार्बन डेटिंग ही टिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर वस्तूचे वय या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही. अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर पाण्याचे बाष्पीभवन ही रासायनिक क्रिया नाही, ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न दिलेला आहे, सूर्यमालेत या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे. तर गुरु या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर मार्केटमध्ये एक नवीन पुस्तक आलेलं आहे, त्याच्याविषयी सविस्तर माहिती देऊन घेतो. या पुस्तकामध्ये पोलीस भरतीच्या एकूण 95 प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित दिलेला आहे. मार्केटमध्ये जर विचार केला तर आता लेटेस्ट 2023च्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सुद्धा सर्व या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर टोटल जर म्हटलं तर 8375 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. 2024च्या पोलीस भरतीसाठी हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये सविस्तर माहिती या पुस्तकाविषयी तुम्हाला इथे दिसत असेल अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. आणि इथे आपल्याला अनुक्रमणिका दिसत असेल, हा डेमो पेज आहे. इथे तुम्ही बघू शकता एवढ्या प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. टोटल या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. एकूण 95 प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. बघा अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. इथं वरती प्रश्नपत्रिकेचं नाव, कोणकोणते प्रश्न आले होते ते आणि त्यांची उत्तरं लगेच खाली दिलेली आहेत. तर अशा प्रकारचं पेपरचं स्वरूप आहे, या पुस्तकाचं स्वरूप आहे. सविस्तर माहिती तुम्ही या डेमो पेज वरती बघू शकता. ठीक आहे, तर नवीन मार्केटमध्ये आताच हे पुस्तक आलेले मित्रांनो, पोलीस भरतीसाठी
स्पेशल हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. महत्वाचं पुस्तक असणार आहे. ठीक आहे. तर डेमो पेज मी बघितलं तर खूपच चांगलं पुस्तक वाटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्कीच पोलीस भरती या भरतीसाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. ठीक आहे. तर चला आता आपण आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे इन्शुलिनचे स्रवण यामधून होते टिंब अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर स्वादुपिंड या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं. पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न दिलाय खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात. तर XY हे गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात आणि महिलांमध्ये XX हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे जेट विमानासाठीचे खास एव्हिएशन फ्युल म्हणजे शुद्ध केलेले टिंब असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रॉकेल. पुढील प्रश्न दिलेला आहे घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती काठीने जोडली जाते. ही कृती न्यूटनच्या टिंब नियमाशी सुसंगत आहे. तर पहिल्या नियमाशी सुसंगत आहे. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे 6 मुलींच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते. तर 50% असते. पुढील आपल्याला 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे रासायनिक दृष्टीने मध्ये काय असते. मध्ये यामध्ये काय असते. इथेनॉल असते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील आपल्याला काय म्हटलं होतं पुढील शब्दातून आपल्याला भाववाचक नाम ओळखायला सांगितलं होतं. मराठीवरती इथं प्रश्न सुरू झालेले आहेत. मराठीवरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले गेले होते. पुढे जर विचार केला तर आपल्याला क्रियापद मराठीवरती आपल्याला इथं प्रश्न सांगत आहे. मराठीवरती जर विचार केला तर आपल्याला भाववाचक वरती आपल्याला नाम ओळखायला इथं प्रश्न आला होता. नामे ठीक आहे. त्यानंतर क्रियापदावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर जर विचार केला तर प्रयोग ओळखायला प्रश्न आलेला आहे. म्हणजे इथेच आपले 3 टॉपिक झाले. आता यामध्ये पेरू इथं बघा पोपट पेरू खातो. तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलाय. इथं आपल्याला इथं खाली दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखायला सांगितलेलं आहे आणि इथं आपल्याला भाववाचक नाम इथं ओळखायला सांगितलेलं आहे. मराठीवरती अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले गेले होते. पुढे आपल्याला 24 नंबरचा प्रश्न विचारला गेलाय चारही बाजूनी पाणी असलेल्या भूभागास काय म्हणतात. तर बेट म्हणतात. या ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला बघा खाली दिलेला म्हणीतील गाळलेला शब्द आपल्याला भरायला सांगितलेला आहे. अशा प्रकारचे इथं 2 म्हणी दिलेल्या आहेत. ठीक आहे. इथं 25 आणि 26 नंबरची इथं या 2 म्हणी दिल्यात आणि त्यातील आपल्याला गाळलेला इथं शब्द इथं भरायचा होता. म्हणजे हा देखील मराठीचा प्रश्न झाला. ठीक आहे. मराठीचे इथे प्रश्न आलेले आहेत. दैवत येते आणि टिंब नेते. तर काय नेते. कर्म नेते. त्यानंतर इथं बघा नाव सोनूबाई. इथं बघा नाव सोनूबाई हाती टिंब वाळा. तर कथलाचा वाळा म्हणजे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा आतापर्यंतचे 26 प्रश्न अशा प्रकारचे आपण बघितलेले आहेत. सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तत्पूर्वी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याअगोदर आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरतीसाठी तिन्ही पदांच्या काही महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. नोट्सचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा इथे आपल्याला या मागील 2 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. या नोट्समध्ये तुम्हाला या दिल्या जाणार आहे. सामान्य ज्ञानचं तुम्हाला हे 3 पीडीएफ बघण्यासाठी भेटतील. यामध्ये भाग 1, भाग 2 आणि भाग 3 यामध्ये पूर्ण भूगोल आहे आणि बाकी सामान्य ज्ञानवरती महत्वाची माहिती आहे. त्यानंतर बघा चालू घडामोडी डिसेंबर पर्यंतची लेटेस्ट चालू घडामोडी. ठीक आहे. 2022 ते 2023 पर्यंतची डिसेंबर पर्यंतची तुम्हाला 23 ची चालू घडामोडी बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे जर विचार केला तर मराठीचे हे पीडीएफ आहे. संपूर्ण मराठीचे तुम्हाला यामध्ये टॉपिकनुसार सर्व प्रश्न संच सर्व टॉपिक कव्हर केलेले बघण्यासाठी भेटतील. पुढे जर विचार केला तर इंग्लिश. ठीक आहे. आता टीसीएस पॅटर्ननुसार IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ग्रामरसाठी हे पीडीएफ तुम्ही वापरू शकता. संपूर्ण इंग्लिश ग्रामर यामध्ये कव्हर केलेलं आहे. पूर्ण केलेलं आहे. पुढे आहे अंकगणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. हे 2 पीडीएफ तुम्हाला अंकगणित व बुद्धिमत्ताचे बघण्यासाठी भेटतील. संपूर्ण बुद्धिमत्ताचे कशा प्रकारचे उदाहरणे येतात कसे सोडवायचे असतात सर्व स्पष्टीकरणासोबत यामध्ये मी दिलेलं आहे. अंकगणिताचाही टॉपिकनुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. परंतु जर विचार केला तर आपल्याला दारूबंदी पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त 90% फक्त बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. बाकी अंकगणिताचे आले तर येतील 2 ते 3 प्रश्न. त्यानंतर वरती आल्यानंतर बघा हे मागील प्रश्नपत्रिका झाल्या. त्यानंतर अजून वरती आल्यानंतर बघा पीडीएफ टेस्ट अशा प्रकारचा आपण तयार केलेला आहे. यामध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला 120 प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक विषयाचे मराठी, इंग्रजी, त्यासोबत आपल्याला गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान अशा प्रकारचे या 18 पीडीएफ टेस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. त्यांची उत्तरं तुम्हाला लास्टला दिलेले आहेत. या तुम्ही सोडू शकता आणि लास्टला त्यांची उत्तर बघू शकता. अजून खाली आल्यानंतर इथे आपल्याला 6000 प्लस प्रश्न संच दिलेत. जीकेचे सामान्य ज्ञानासाठी 6000 प्लस प्रश्न संचांचे इथं पीडीएफ इथं अपलोड केलेलं आहे. हे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुन्हा इथं आपल्याला 11 ते 18 इथं पीडीएफ टेस्ट दिलेला आहे. ते वेगळ्या स्वरूपात वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला सोडवायचं असेल लगेच उत्तर पुढे बघायचं असेल तर हा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या 18 एकूण टेस्ट पुन्हा बघण्यासाठी भेटतील. अजून वरती आल्यानंतर अजून तुम्हाला स्टडी मटेरियल बघण्यासाठी भेटेल. बघा इथं जाहिरात वगैरे काय महत्वाची माहिती लेखकांची नावे महत्वाची काय अजून माहिती आणि यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. आणि अजून यामध्ये मी उद्या तुम्हाला यामध्ये अजून काय देणार आहे आतापर्यंत. ठीक आहे.
आतापर्यंत टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या एकूण 50 ते 60 प्रश्नपत्रिका, किती 50 ते 60 प्रश्नपत्रिका आतापर्यंतच्या झालेल्या देणार आहे. यामध्ये वनरक्षकच्या प्रश्नपत्रिका भेटतील, तलाठीच्या प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, तर या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला उद्या दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचं सर्व स्वरूप असणार आहे. यामध्ये सर्व विषयांच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्यासोबत तुम्हाला अशा प्रकारच्या टेस्ट भेटणार आहे. यामध्ये 20 ते 25 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे, त्यासोबतच सर्व विषयांच्या नोट्स अशा प्रकारच्या दिल्या जाणार आहे. आणि मागील जर म्हटलं तर टीसीएस पॅटर्न नुसार, ठीक आहे, टीसीएस पॅटर्न नुसार 50 ते 60 प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर 50 ते 60 प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. तलाठी, वनरक्षक झाला, त्यासोबत आता लेटेस्ट जर विचार केला तर शिपाईचा पेपर झालाय, नगर रचनाचा. ते सर्व ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये. ठीक आहे, एका क्लिक मध्ये हे सर्व काही तुम्ही डाउनलोड करू शकत आहे. तर या सर्वांची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेली आहे. टीसीएस पॅटर्न नुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे सर्व स्टडी मटेरियल आपण एकत्रित केलेलं आहे. हे सर्व काही तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे 189 रुपीस. किती 189 रुपीस ठेवलेले फक्त. यामध्ये तुम्हाला 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे, यामध्ये चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहे. आणि त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका नवीन आपण तयार केलेल्या 18 ते 20 टेस्ट, आणि त्यासोबत जर विचार केला तर आता टीसीएस कंपनीने घेतलेल्या लेटेस्ट 50 ते 60 प्रश्नपत्रिका, हे सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 189 रुपयामध्ये दिले जाणार आहे. जर जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन होऊ शकता. 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही तुम्हाला सेंड केलं जातं. या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाते, त्याला जॉईन व्हायचं, तिथे सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे तुमच्यासाठी स्पेशल. दारूबंदी पोलीस भरतीसाठी आपण हे सर्व स्टडी मटेरियल एकत्र केलं आहे आणि परीक्षा होईपर्यंत सविस्तर तुम्हाला अजून काय महत्त्वाचे, जेवढे पण महत्त्वाचे क्वेश्चन असतील ते देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपवरती, त्याच नंबरवरती सर्व काही तुम्हाला भेटून जाईल. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय दिलेला आहे इथं आपल्याला खालील पुढील जे वाक्य दिलेत किंवा खालील जे वाक्य दिलेत त्यांचा काळ ओळखायला सांगितला होता. तर आपल्याला 27 आणि 28 नंबरचा प्रश्न इथं सांगितला जात आहे. तर इथं बघा आपल्याला एक वाक्य दिलं, याचा काळ ओळखायचा होता. तर हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. पुढे आपल्याला अजून एक वाक्य दिलं होतं, तर हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला काळ ओळखण्यासाठी इथे प्रश्न आले होते. पुढे जर विचार केला तर बघा अजून एक दिलेलं आहे इथं 29 नंबरचं. तर इथं आपल्याला काय, इथं हे वाक्याचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. तर हे संख्यार्थक वाक्य आहे ते आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर पुढे बघा शिक्षकांनी चांगले शिकवावे, तर हे कोणतं वाक्य आहे हे जर विचार केला तर हे जे 2 प्रश्न आहे हे वाक्य. ठीक आहे, वाक्याचा प्रकार कोणता आहे यावरती प्रश्न आलेले आहेत हे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं विद्यार्थी. ठीक आहे, विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढे बघा आपल्याला जर विचार केला तर संयुक्त स्वर कोणता आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. त्यानंतर पुढे जर विचार केला तर मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. तर आपल्याला या वाक्यातील आपल्याला अधोरेखित नामाचा इथं प्रकार सांगायला सांगितला होता. म्हणजे प्राणी, प्राणी या शब्दाचा आपल्याला काय सांगायला सांगितलं होतं, या वाक्यातील या शब्दाचा आपल्याला नामाचा प्रकार इथं सांगायला सांगितलं होतं. ठीक आहे, तर प्राणी हे एक सामान्य नाम आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर विचार केला तर विधानातील आपल्याला विशेषणाचा प्रकार इथे ओळखायला सांगितलं होतं. विशेषणावरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, संख्या विशेषण इथं आलं होतं. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं बघा 35 आणि 36 हे जे प्रश्न आहे इथं आपल्याला वाक्प्रचार दिलेत यांचे योग्य अर्थ सांगायला सांगितलं होतं. इथं बघा इथं काय म्हटलेलं आहे, इथं व्यवस्थित प्रश्न दिसत नाहीये, खूप घाबरणे याचा अर्थ होतो. इथं काही 10 अशा प्रकारचं काहीतरी दिलेलं आहे परंतु व्यवस्थित दिसत नाहीये. तर या वाक्यप्रचाराचा हा अर्थ होता. त्यानंतर कानावर हात ठेवणे. ठीक आहे, तर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे, माहित नसल्याचा इथं आपल्याला बहाणा करणे अशा प्रकारचा इथं योग्य अर्थ होईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, दिलेल्या शब्दातून योग्य पर्याय आपल्याला इथं निवडायचा होता. 37 आणि 38 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे पर्याय म्हणजे आपल्याला गाळलेल्या जागा इथं भरायचा होता. लिहिताना वाचता इथं बघा लिहिता वाचता येत असलेला, तर टिंब तो कोण असतो, साक्षर असतो. लिहिता वाचता येत असलेला तो मनुष्य, त्याला आपण काय म्हणतो, साक्षर. ठीक आहे, त्यानंतर थोडक्यात समाधान नसणारा. ठीक आहे, थोडक्यात समाधान नसणारा, तर त्याला आपण काय म्हणतो, अल्पसंस्कृत. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, परंतु तेव्हाचा आणि आताचं स्वरूप खूपच वेगळं असणार आहे. ठीक आहे, आता जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान या 4 विषयांवरती प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमची परीक्षेची व्यवस्थित तयारी करू शकता. त्यावरती आपण सर्व टेस्ट देखील तयार केलेले आहेत. इथं बघा उदय या शब्दाचा आपल्याला
विरुद्धार्थी शब्द इथे विचारला होता, तर उदय असत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, गंगेत घोडे नाहणे. ठीक आहे, गंगेत घोडे नाहणे म्हणजे टिंब. ठीक आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. लाकडाची मुळी तर भाजीची काय असते, भाजीची असते पेंडी. या टाईपचे प्रश्न आले होते. जसे मंदिर टिंब देवता असे. ठीक आहे, म्हणजे मंदिर देवता म्हणजे टिंब नव्हे, डॅश आहे इथे. ठीक आहे, मंदिर देवता. तसे आपल्याला पुढे ओळखायचं इथे योग्य पर्याय. तर हॉस्पिटल इथे डॉक्टर म्हणजे मंदिरामध्ये देव असतो, तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो. हा पर्याय इथे योग्य होईल. ठीक आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रश्न इथे आलेला आहे. पुढे बघा आपल्याला मिनिट सेकंद दिले. ठीक आहे, म्हणजे जसं की 60 सेकंद तसं 1 मिनिट तसं आठवडा. तर आठवडा काय, आठवडा असतो दिवसांचा, म्हणजे मिनिट असतो सेकंदाचा, आठवडा असतो दिवसांचा. ठीक आहे, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. शरीर प्राण. ठीक आहे, शरीर प्राण तर इथं आपल्याला इथं म्हणता येईल मशीन वीज. म्हणजे जर विचार केला तर शरीरामध्ये प्राण असतो. ठीक आहे, तेव्हाच ते काम करतं. तर जर विचार केला तर मशीनाला आपण जे पण मशीन असतं ते विजेशिवाय काम करत नाही, म्हणजे विजेशिवाय चालत नाही अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुढे आपल्याला 45 नंबरचा प्रश्न दिला होता, केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनात कोण असतो. आणि त्यानंतर पुढे जर विचार केला तर विसंगत आपल्याला पर्याय ओळखायचा होता. 46 आणि 50, 46 पासून तर 50 पर्यंत जेवढे पण प्रश्न आहे यातील आपल्याला विसंगत पर्याय इथे निवडायचा होता. इथे बघा हे शब्द दिले, पेटी, तबला, त्यानंतर हलकी, त्यानंतर इथं बासरी दिले. ठीक आहे, त्यानंतर गाय, बैल, कुत्रा, सिंह. तर कुत्रा हे बाकीचे पाळीव प्राणी, सिंह नाहीये, अशा प्रकारचं इथं अर्थ होतं. त्यानंतर अल्युमिनियम, त्यानंतर जर विचार केला तर तांबे, पितळ आणि चांदी. तर इथं पितळ होईल. त्यानंतर गुलाब, शेवगा, त्यानंतर सदाफुली, मोगरा. तर बाकी फुलझाड आहे, तर बाकी जर विचार केला तर हे आपल्याला हे मोठं झाड आणि हे फुलझाड नाहीये. ठीक आहे, शेवगा अशा प्रकारचा. त्यानंतर जर विचार केला तर मेथी, पालक, त्यानंतर दोडका आणि शेपू. ठीक आहे, बाकी भाज्या आहे आणि जर विचार केला तर ही फळभाजी आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. इथे सुद्धा आपल्याला जर म्हटलं तर इथे बघा एका सांकेतिक भाषेत इथे दिलंय MNO म्हणजे RST. तर आपल्याला ABC म्हणजे काय ते आपल्याला सांगायचं होतं, म्हणजे बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचं हे उत्तर आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. चला नेक्स्ट जर विचार केला तर इथं बुद्धिमत्तेचे प्रश्न इथे विचारले गेलेत. हे सर्व या टाईपचे प्रश्न आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काय कव्हर केलेत. या टाईपचे प्रश्न तुम्हाला आताही विचारले जातील. ठीक आहे, या टाईपचे तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जातील. हे प्रश्न तुम्ही बघू शकता, यांची उत्तर ऑलरेडी टिक केलेले आहे. आणि स्पष्टीकरण जर म्हटलं तर आपण आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरण दिले आणि बाकी ज्या मागील प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेले. ओपन नंबरचा प्रश्न म्हटलं तर इथे देखील त्याचे मालिका इथे पूर्ण करायला सांगितलेले ABCDच्या क्रमाने. ठीक आहे, ABCDच्या क्रमाने. तर अशा प्रकारचा इथे झेड येतो लास्टला. ठीक आहे, XYZ अशा प्रकारचा, मग लास्टला AZ येईल अशा प्रकारचं. इथं काय दिलंय, इथं DW दिलंय, म्हणजे खालील खालील अक्षर इथं घेतले. ठीक आहे, इथं X येतो खाली. म्हणजे या टाईपचे इथे उदाहरण आले ते लगेच समजून येतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे B. या टाईपचे तुम्हाला प्रश्न इथं विचारले गेले होते. पुढे नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. तर यावर्षी नातेसंबंधावरती तुम्हाला 100% प्रश्न असणार. पुढे जर विचार केला तर इथं बघा हा देखील आपल्याला नातेसंबंधाचा प्रश्न आलेला आहे. पुढे जर विचार केला तर सर्वात लहान संख्या इथे विचारली होती. सर्व उत्तरांची म्हणजे प्रश्नांची इथं टिक लावलेली आहेत. हे प्रश्न तुम्ही वाचू शकता. यांचं स्पष्टीकरण ऑलरेडी आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर बघा गणितावरती प्रश्न आला होता. त्यानंतर इथं आपल्याला काम काळावरती प्रश्न आलेला होता. त्यानंतर इथं जर म्हटलं तर पुढील आपल्याला पुन्हा सामान्य ज्ञानचा प्रश्न आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेला होता. तर राष्ट्रपती यांना असतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा नेमणुका करण्याचा अधिकार. ठीक आहे, राष्ट्रपती यांना असतो. पुढे जर विचार केला तर बघा खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नसतो. ठीक आहे, तर उपराष्ट्रपती यांची नेमणूक करण्याचा अधिकार नसतो. या टाईपचे प्रश्न आले होते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर विचार केला तर खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. राज्यसभा प्रश्नाचं उत्तर होतं जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झाला, तर संयुक्त राष्ट्र अमेरिका. पुढे आपल्याला बोडो जमात कोणत्या राज्यात आढळतात, आसाम. त्यानंतर जर विचार केला तर पुढील प्रश्न होता कावरती. ठीक आहे, कावरती कोणते संघ शासित प्रदेशाचे मुख्यालय आहे, तर लक्षद्वीप. त्यानंतर जर पुढील प्रश्न विचार केला तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. त्यानंतर बघा इथं आपल्याला एक शहर दिले, ते कोणत्या नदीच्या काठी किंवा तटावर आहे, अशा प्रकारचा प्रश्न होता. नर्मदा प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे. इथं आपल्याला प्रश्न दिलाय मिग विमानाचे कारखाने खालीलपैकी कोठे स्थित आहे, नाशिक. पुढे आपल्याला बघा प्रश्न काय विचारलाय. इथं आपल्याला म्हटलेलं खालीलपैकी कोणत्या देशाने भारताची सर्वप्रथम व्यापारिक संबंध प्रस्थापित केले होते, तर पोर्तुगाल प्रश्नाचं उत्तर होतं. पुढील आपल्याला प्रश्न विचारला होता
भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन 1 टिंबटिंब यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. ऑप्शन 2 प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली यावरती प्रश्न आलेला होता. पुढे जर विचार केला तर वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले यावरती प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर जर विचार केला तर पुढील प्रश्न नांदेडवरून जाणारी नॅशनल हायवे संख्या खालीलपैकी कोणती आहे? तर हवेची संख्या तुम्हाला इथे विचारलं होतं. ठीक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. 77 नंबरचा प्रश्न विचारला गेला होता गोदावरीचे उगमस्थान. तर आपल्या प्रश्नाचं ऑप्शन 4 हे प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हे प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर स्वामी इथं बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1994. पुढे कर्नाळा अभयारण्य कोठे स्थित आहे यावरती प्रश्न आला होता. महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहेत यावरती सुद्धा तेव्हाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता 2013चा प्रश्न आहे, तर तेव्हाचं हे प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आता कमेंट बॉक्समध्ये सांगा 2023 चे कोण आहेत. ठीक आहे, यावरती सुद्धा आपण हे प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. पुढे नांदेड जिल्ह्याचे संपर्क मंत्री कोण आहेत यावरती प्रश्न आला होता. चला पुढे पुढे जर विचार केला तर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू सध्या कोण आहेत यावरती प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर केंद्र शासनात कोळसा मंत्री सध्या कोण आहेत यावरती प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, हे सर्व आता इथून पुढे मला वाटतं चालू घडामोडीचे प्रश्न चालू घडामोडीवरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, चालू घडामोडी. तर या अशा प्रकारचे या टॉपिक वरती तुम्हाला तेव्हा प्रश्न विचारले गेले होते. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय विचारला होता. केंद्रीय गुप्तचर आयोग म्हणजे सीबीआयचे संचालक सध्या कोण आहेत यावरती प्रश्न विचारला गेला होता. युनिवरती प्रश्न आला होता. युनिवरती म्हणजे आपल्याला सध्याचे कार्यप्रमुख कोण आहेत यावरती प्रश्न आला होता. संयुक्त राष्ट्र संघाचे सध्याचे कार्यप्रमुख कोण आहेत तेव्हाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आत्ताचे आता लेटेस्ट हे सर्व वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. त्यानंतर बॅडमिंटन विश्व प्रतियोगिता मध्ये भारताची पदक जिंकणारी खेळाडू टिंबटिंब आहे यावरती प्रश्न आला होता. त्यानंतर 10वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेता राहणारा संघ टिंबटिंब होता यावरती तेव्हाचा चालू घडामोडीवरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे सर्व हे करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटले असतील. पुढे आपल्याला प्रश्न दिला होता खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर नेल्सन मंडेला या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढील आपल्याला प्रश्न दिला होता सन 2011-12 साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला यावरती प्रश्न विचारला गेला होता. सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ मॅरेथॉन कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला होता. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या यावरती प्रश्न आलेला होता. त्यानंतर जर विचार केला तर पुढील प्रश्न सादरीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? ठीक आहे, यावरती प्रश्न होता. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे यावरती प्रश्न आला होता. जिल्हा विचारले. ठीक आहे, आणि भारतातील विचारले. पुढील 95 नंबरचा प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात यावरती प्रश्न विचारला गेला होता. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो यावरती प्रश्न होता. त्यानंतर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते यावरती सुद्धा प्रश्न आलाय. त्यानंतर इथं विश्वात सर्वात मोठा बेटांचा समूह टिंबटिंब येथे आहे यावरती प्रश्न आला होता. त्यानंतर विश्व मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो यावरती प्रश्न आला होता. आणि जर विचार केला तर आपल्याला खेळाशी संबंधित मॅग्नेस कोणत्या खेळाशी संबंधित आहे यावरती तुम्हाला प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटला होता. अशा प्रकारचे एकूण 100 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते 100 गुणांसाठी. अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला तेव्हाच बघण्यासाठी भेटलं होतं. ठीक आहे, तर ही मागील प्रश्नपत्रिका आहे. सविस्तर तुम्हाला हे प्रश्न देखील मी वाचून दाखवले. काही प्रश्न आपण स्किप केलेत, फक्त प्रश्न वाचले, त्यांची उत्तर ऑलरेडी टिक केलेली आहेत. ठीक आहे, प्रश्नांच्या वरती टिक नसतं तर सर्व प्रश्न व्यवस्थित आपण सांगितले असते, परंतु ऑलरेडी यावरती टिक केलेले आहेत. तर अशा प्रकारची मागील ही प्रश्नपत्रिका होती मित्रांनो. आणि नवीन पॅटर्न नुसार आपण आपल्या नोट्समध्ये ठीक आहे आपण आपल्या नोट्समध्ये या सर्व नवीन पॅटर्न नुसार या टेस्ट बनवल्या आहेत, या प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत. ह्या देखील तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरू शकता. चारही विषयांचा समावेश करून आपण प्रत्येक विषयावरती 25 ते 30 प्रश्न ठेवून सर्व अशा प्रकारचे या टेस्ट बनवलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. एक टेस्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो समजण्यासाठी. बघा, थोडक्यात समजण्यासाठी. जसे की कोणतीही एक टेस्ट मी यातील ओपन करतो. बघा, इथे भरपूर टेस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. जसे की इथे ही टेस्ट मी ओपन करतो. ठीक आहे, यामधूनच ओपन करतो जेणेकरून तुम्हाला देखील दिसेल आणि थोडक्यात एक डेमो तुम्हाला भेटून जाईल. इथे मी एक पीडीएफ टेस्ट ओपन करतोय बघा अशा प्रकारची. आता ही टेस्ट तुमच्याकडे ओपन होऊन जाईल. आता मी थोडंसं क्रॉप केलेलं आहे त्यामुळे वरील काही दिसत नाहीये. हे प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला प्रश्न दिसतील. या टाईपचे प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसतील. सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. हे मराठीचे झाले. त्यानंतर इथं पुढे जर विचार केला तर आता आपल्याला सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे हे प्रश्न झाले. ठीक आहे, हे सर्व प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील. गणिताचाही आपण या गणिताचा समावेश नाही, बुद्धिमत्ताचा जास्तीत जास्त समावेश केलेला आहे. प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न आहे. प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न
प्रश्न अशा प्रकारची एकूण 120 प्रश्नांची एक टेस्ट असते. ठीक आहे, 120 प्रश्नांची एक टेस्ट असते. खाली इंग्लिशचे प्रश्न अशा प्रकारचे इथून सुरू झालेले आहेत. टोटल अशा प्रकारचे 120 प्रश्न हे तुम्हाला दिसत असतील आणि लास्टला तुम्हाला या प्रश्नांची आन्सर की अशा प्रकारची बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, हे तुम्ही अशा प्रकारचं स्क्रीनवरती बघू शकता. आता हे आपलं स्वरूप असणार आहे. ठीक आहे, यानुसार आपण या टेस्ट तयार केलेल्या आहेत. आणि बाकी जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आजपासून या चॅनलवरती तुम्हाला रेग्युलर, ठीक आहे, रेग्युलर तुम्हाला 1-2 अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी भेटत जाणार आहे नवीन पॅटर्न नुसार. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पटपट आपण उरकून घेतलेला आहे कारण मला दुसराही क्लास घ्यायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लवकरात लवकर मी पटपट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी कोणत्या प्रकारची अडचण नाही. ही देखील प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.